तर मित्रांनो, आपण वर्कशॉपला आलेलो आहोत. तर आपल्याकडं आज वॅगनर आलेले आहे. तरी याची आपण ट्रायल मारलेली. तर कस्टमरची अशी कंप्लेंट होती की गाडी पिकअप घेत नाही आणि गेअर हार्ड पडतात. तर आपण कार चेक केली तर आपल्याला क्लच प्लेटमध्ये प्रॉब्लेम आढळून आला. तर आपण कस्टमरशी चर्चा करून आपण क्लच प्लेट चेंज करणार आहोत. आपण आता गाडी रॅम्पला घेऊन खोलायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आपण पहिले बॅटरी वायर सोडवलेली आहे. तर बॅटरी ब्रॅकेट सोडवून आपण बॅटरी बाजूला काढणार आहोत. क्लच प्लेट काढण्यासाठी आपल्याला पहिलं आता गिअरबॉक्स खोलावा लागेल. तर गिअरबॉक्स काढण्यासाठी आपल्याला पहिलं सस्पेन्शन सोडवावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण आता सायलेन्सर बी खोलणार आहोत. नट बोल्ट खोलताना एक काळजी घ्यायची की काही नट स्लिप बी होतात तर काही नट तुटतात. आपल्याला गिअर ऑइल सुद्धा सोडावे लागते कारण की आपल्याला दोन्ही ॲक्सेल खोलावे लागतात. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे पार्ट खोलताना आपण व्हिडिओ दाखवत आहोत. गिअरबॉक्स काढण्याकरिता गिअरबॉक्सचे दोन्हीही फाउंडेशन काढावे लागतात. तर ते फाउंडेशन काढण्याकरिता आपण इंजिनला जॅक लावणार आहोत. जॅक लावताना नेहमी एक काळजी घेतली पाहिजे की तो जॅक परफेक्ट बसला आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर मित्रांनो, इंजिनला जॅक लावल्यानंतर ना असे फाउंडेशन काढायचे असते. गिअरबॉक्स फाउंडेशन काढून झाल्यानंतर ना आपण गिअरबॉक्स बाजूला काढून घेतलेला आहे. बघू शकता इथे. तर बघू शकता मित्रांनो, आपण क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट बाजूला काढलेले आहे. तर दोन्हीही पूर्णपणे खराब झालेले आहे. तर मित्रांनो, आपण पूर्णपणे जेन्युइन पार्ट्स वापरत असतो. तर बघू शकता आपला क्लच सेट जुना आणि नवीन सेट बघू शकता आपण कशा पद्धतीने आहे ते. त्याचबरोबर आपण 5 व्हील सुद्धा खोललेला आहे. क्लच सेट बरोबर आपल्याला क्लच बेअरिंग सुद्धा चेंज करावी लागते. ते आपण आता चेंज करतोय. बघू शकता. गिअरबॉक्समध्ये जे डस्ट जे साचलेले असते ते आपण एअर फ्लोच्या मदतीने क्लीन करत आहोत. तर मित्रांनो, आपण क्लच फोर्कला ऑइल लुब्रिकेशन सुद्धा करत असतो. बघू शकता कशा पद्धतीने आपण लुब्रिकेशन करत आहे ते. क्लच फोर्क रस्टमुळे जाम झालेला असतो, त्याला आपण लुब्रिकेशन करून फ्री करतो. बघू शकता मित्रांनो, आपण जुनी बेअरिंग चेंज केलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आता 5 व्हीलची बेअरिंग सुद्धा चेंज करणार आहोत. मित्रांनो, कोणतीही पेट्रोल गाडी असेल तर त्याचं क्लच प्लेट चेंज करताना 5 व्हीलची बेअरिंग सुद्धा चेंज करायची. तर आता आपण नवीन क्लच प्लेट बसवत आहोत. बघू शकता कशा प्रकारे आपण ते बसवत आहोत ते. क्लच सेटचे बोल्ट आवळताना क्लच सेंटर आहे की नाही हे चेक करावा लागतो. जर क्लच सेंटर व्यवस्थित आलं नाही तर गिअरबॉक्स बसत नाही. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपलं क्लच प्लेटचं काम झालेलं आहे. आता आपण पूर्णपणे गाडी परत जोडत आहोत. तर मित्रांनो, आपल्या विघ्नहर्ता मोटर्सला एकदा अवश्य भेट द्या. आपलेच विघ्नहर्ता मोटर्स.